नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आता दिवाळीच्या सुट्ट्या संपणार आणि आता तुमचा पुढचा जो अभ्यासक्रम आहे तो सुरू होणार, हो की नाही? तर त्यासाठीच तुम्हाला मी आज मदत करणार आहे. आपण आज शिकणार आहोत इतिहास 9वा धडा, प्रतापगडावरील पराक्रम. आतापर्यंत आपण लहानपणी शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे मावळ्यांना आपल्या ह्याच्यात घेतले, म्हणजे कॉन्फिडन्समध्ये घेतले, विश्वासात घेतले. ओके, थोडं माझं मराठीचं प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा समजून घ्या, ठीक आहे? तर त्यांना विश्वासात घेतले आणि कशा प्रकारे त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि कशा प्रकारे लढा देत देत ते पुढेपर्यंत वाटचाल करत गेले, ह्याबद्दल आपण ह्या इतिहासामध्ये शिकणार आहोत. तर आता तीच वाटचाल करत करत आपण पोहोचलो आहोत प्रतापगडावरील पराक्रम. ओके, तर आता प्रतापगडावर काय पराक्रम केलं शिवाजी महाराजांनी ते आपण आता शिकणार आहोत, ठीक आहे? तर जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि हो, पुस्तक घेऊन बसा आणि हातात पेन्सिल घेऊन बसा. जे महत्त्वाचे आहेत प्रश्न, कोणते परीक्षेमध्ये येणार ते मी तुम्हाला सांगणार आणि मी जे अधोरेखित करायला सांगेन वाक्य, ती वाक्य अधोरेखित करायची, म्हणजे 100% ते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, ठीक आहे? बघा, अजूनही दिवाळी संपलेली नाही आहे, आमची मुलं अजूनही फटाके फोडत आहेत. एनिवेज, त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया, हो की नाही? तुम्हाला चांगले नंबर्स मिळवायचे आहेत की नाही? मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तर आदिलशाही हादरली. आता आदिलशाह आणि निजामशाह हे दोन आपल्या ह्याच्यावरती त्यांचं जास्त वर्चस्व होतं, हे आपण शिकलो, हो की नाही? आता आदिलशाही हादरली म्हणजे का हादरली बाबा? तर विजापूरच्या दरबारातील ही गोष्ट आहे. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. आता शिवाजी महाराज तर बाबा थांबणार नाही आहेत, आता कुठेतरी त्यांना कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे, असं टेन्शन ना त्या आदिलशाहीला आलं होतं, ठीक आहे? म्हणून ते घाबरले होते. तर दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर होते. आता शिवाजी महाराजांशी लढायचं म्हणजे कोणी लेचापेचा माणूस तर चालणार नाही, हो की नाही? लुकड्या सुकड्याला उभं केलं तर चालणार आहे का? मूर्ख माणसाला उभं केलं चालणार आहे का? नाही. तर त्याचा निभाव लावण्यासाठी जे कोणी शूर, वीर, बहादूर, ताकदवर, बुद्धिमान जेवढे काही सरदार होते त्यांच्या दरबारात, सगळ्यांना त्या लोकांनी तिकडे आमंत्रित केलं, ठीक आहे? दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा. तर शिवाजीचा बिमोड कसा करायचा म्हणजे आता त्याचा काटा आपण कसा काढायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कोणापुढे? आदिलशाही पुढे, ठीक आहे? म्हणून त्यांनी सगळे त्यांचे जे वीर त्यांच्या दृष्टीने जे होते सगळ्यांना त्यांनी दरबारात बोलावले. आता बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? आता ही जी बडी साहेबीण आहे ना, तिने त्या सगळ्यांना बोलवलं होतं. मग तिने त्यांना विचारलं, बोला कोण तयार आहे शिवाजीचा बिमोड करायला? आहे का कोणामध्ये हिम्मत आपल्या दरबारामध्ये? असा त्यांनी सवाल केला. अधोरेखित करा बरं का, हे बडी साहेबींपासून ते करायलापासून, ठीक आहे? तर आता दरबारात शांतता पसरली, कारण की शिवाजी महाराज थोडी असे लेचेपेचे होते. सगळ्यांना माहिती होते की शिवाजी महाराजांच्या समोर आपलं काहीही चालणार नाही आणि सगळेजण शिवाजी महाराजांना खूप घाबरायचे, ठीक आहे? तर कुणाचीही हिंमत होत नव्हती की शिवाजी महाराजांचा बिमोड करायला, हिंमत होत नव्हती कुणाचीही. तर दरबारात काय झाली, शांतता पसरली. सगळे गप्प बसले, बाबा आपल्याच्याने काय होणार नाही आहे, आपण गप्प बसलेलंच बरं, ओके? तर शिवरायांची दरबारात शांतता पसरली, जो तो आपल्या जागी चूप.
शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार, हो की नाही. जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. धिप्पाड देहाचा म्हणजे उंच पूर्ण बॉडी, आपले कसे खली वगैरे आहेत की नाही, ते रेसलर असतात बघा कसे उंचे पुढे असे बसतात, 7-7 फूट हाईट असते त्यांची, आणि बॉडी अशी एकदम जाडे पाडे आणि एकदम बॉडी बिल्डर असतात, हो की नाही. तर तशाच प्रकारचा एक माणूस दरबारात आला आणि त्यांनी त्यांच्यासमोर मुजरा केला. ते झुकून मुजरा करत करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. अधोरेखित करा, कोण होता जो दरबारात पुढे आला, तर तो होता अफजल खान. आता खानाने विडा उचलला. आता विडा म्हणजे काय, त्यावेळी कसं होतं माहिती आहे का, आता मी शपथ खातो की मी ह्याचा बिमोड करणार, त्याच्यासाठी त्या लोकांना ते विडा उचलणं असं म्हणतात त्याला, की मी आजपासून शपथ खाल्ली की मी विडा उचलला की मी शिवाजीला मारणार. तर खानाने विडा उचलला. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतो. किती कॉन्फिडन्स बघा त्याचं. म्हणजे काय शिवाजी, तर काय कोण आहे शिवाजी? कुठला शिवाजी? मी जातो म्हणे, मी जातो त्याला कैद करून आणतो, नाहीतर तसा जर तो जिवंत नाही सापडला तर काय करीन मी, त्याला ठार मारून टाकेन. हे ओव्हर कॉन्फिडन्स, घमेंड म्हणतात ना त्याला ते, कारण की त्याला माहिती नव्हतं ना आपले शिवाजी महाराज किती शूरवीर होते ते. तर हे अशी लोक असतात, आपल्यालाही भेटत असतात, हो की नाही. अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा. आता अफजल खान जो होता ना, तो कसा होता, विजापूरचा सगळ्यात भारी मजबूत सरदार होता, ठीक आहे. आता पोलादी पहार हातांनी वाकवणारा म्हणजे ते नाही का लोखंडी बार असतं बघा, ते लोखंडाची सळी, ठीक आहे, त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती, ती लोखंडाची सळी ना तो हाताने असं वाकवायचा, एवढी शक्ती होती त्याच्यामध्ये, ठीक आहे. भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा होता. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून, आता बघा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्याचा त्याचा हातखंडा होता, म्हणजे मास्टरी होती, ठीक आहे. काम करताना आपण कोणत्या मार्गाचा अवलंब करत आहोत, ते मार्ग चांगला आहे, तो मार्ग वाईट आहे, ह्याचा तो विचारही करणार नाही. आपला काम कसाही त्याला पूर्ण करायचाच असतो, मग तो त्याच्यासाठी कोणताही मार्ग निवडेल, ठीक आहे. त्याचा हातखंडा होता म्हणजे तो मास्टर होता, त्याच्यामध्ये तरबेज होता, हुशार होता. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. आता सारा दरबार खुश झाला. चला बाबा, कोणतरी पुढे आला आणि आपण सुटलो, नाहीतर राणीसाहेबांनी कोणाला तरी सोपवलंच असं ते काम. आता हा पुढे आला, ह्याने शपथ घेतली, तर सगळ्यांनी बोलले खुश झाले, चला आपण सुटलो, असं होतं की नाही. असं वर्गात प्रश्न विचारला तर तुमचं पण धाकधूक, मला कुठे उत्तर सांगायला सांगतील, मला कुठे उत्तर सांगायला सांगतील. मग दुसऱ्याला उभं केलं की मग तुम्ही असं, हा चला मी सुटलो, आता त्याला उत्तर देऊ दे, असं होतं ना. तसंच दुसऱ्या दरबारांचं पण झालं, ठीक आहे. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसांत विजापूर दरबारात साखर दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार. त्याने काय विचार केला, आता कसला तो जिवंत राहतोय. आता अफजल खानाने तर विडा उचलला, पान असतो ना पानाचा विडा, तो विडा त्याने उचलला.
आणि आता तो कसला जिवंत राहतोय शिवाजी. आता त्याची गाठ कोणाशी, तर अफजल खानाशी. तर एकतर तो साखळदंडात म्हणजे साखळीमध्ये बांधून कैदी म्हणून दरबारात येईल, किंवा त्याचं मुंडकं तरी दरबारात सादर होणार, असे ते खुशीत आले, आनंदात आले. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. आता शिवाजी महाराजांचं लढायचं म्हटलं तर त्या तयारीनिशी तो गेला. मोठी फौज घेतली, सैनिक बिनिक घेतले, खूप सारी लढाईचे सगळे सामान घेतले, तोपा बिपा तलवार भाले बिले सगळे घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला या मुलखाची चांगली माहिती होती. 12 वर्ष तिकडचा सुभेदार असल्यामुळे तिकडच्या जागेची त्याला पूर्णपणे माहिती होती. अधोरेखित करा हे वाक्य. अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता. रिकाम्या जागाभरामध्ये हा प्रश्न येईल की अफजल खान 12 वर्षे टिंबटिंबचा सुभेदार होता. तर उत्तर काय येणार आहे त्याचं? वाईचा सुभेदार होता. ठीक आहे, त्याला अधोरेखित करा हे पूर्ण लाईन. इम्पॉर्टंट. ओके. त्यामुळे त्याला या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. आता तिकडची माहिती त्याला होती, त्यामुळे तो कॉन्फिडेंटली घमेंडीने इकडचं सगळं माहिती आहे मला असं करून तो रुबाबात चालू लागला. आणि कुठे आला तो? महाराष्ट्रात. ओके. स्वराज्यावरील संकट. आता त्यावेळी शिवराय राजगडावर होते. अफजल खान जेव्हा महाराष्ट्रात आला त्यावेळी शिवाजी महाराज कुठे होते? राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी. आता बघा, शिवाजी महाराजांना खानच्याबद्दल आयडिया होती, माहिती होती की हा एक नीच आणि राक्षसी वृत्तीचा, उंच, पूर्ण, धिप्पाड, शूर, वीर, बहादूर. त्याचा बहादुरीचा तो वाईट उपयोग करत होता, पण तो बहादूर होता, कपटी होता. हे सगळं. आणि त्याच्याकडे मोठी फौजसुद्धा होती. ह्याची माहिती शिवाजी महाराजांना पण होती. ठीक आहे. तर आपले सैन्य लहान. आता शिवाजी महाराजांनी विचार केला, आपल्याकडे त्याच्या एवढी सैनिक नाही आहे, तर मैदानात लढाई करून काय फायदा आहे का? नाही. आपल्याकडे 10 आहेत, त्यांच्याकडे 100 आहेत, तर आपण जिंकू शकणार का त्यांच्याशी? नाही. तर उघड्या मैदानावर काही खाण्यापुढे आपला निभाव लागणार नाही. आता जर मैदानात जाऊन लढाई करायची म्हटलं तर 100% आपण हारणार, हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे. तर मैदानात आता लढायचं नाही, तर त्याला आता काय करायची? आयडिया करायची, युक्ती करायची आणि त्याचा सामना करायचा. असा शिवाजी महाराजांनी प्लान केला. बरं का, कधी कधी आपण म्हणतो ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, हो की नाही? आता ना एखादा पैलवान आहे समजा, खूप ताकद आहे त्याला, असं जातो सगळ्यांना उचलून आपटतो. ठीक आहे. आणि एकदा पैलवान तो झोपला आणि त्याचं सोन्याचं घड्याळ जे होतं त्याचं बाजूला होतं. तिकडे एक लहान बाळ आलं आणि खेळता खेळता ते त्याचं जे घड्याळ आहे ते घेऊन निघून गेलं. आता तो जागा असता तर ते बाळ घेऊन जाऊ शकलं असतं का घड्याळ? नाही. तर तो जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत त्याच्या पॉवरचा उपयोग आहे. तो झोपला, तो किती मोठा पैलवान असू दे, त्याचा काय उपयोग? मग जर एक लहान बाळ त्याची वस्तू घेऊन जातो तर त्याच्या शक्तीचा काय उपयोग, हो की नाही? तर शिवाजी महाराजांनी सुद्धा अशाच प्रकारे काहीतरी आयडिया केली की त्याला आपण काय करायचं? आता
उघड्या मैदानावर मारायचं नाही, युक्तीने त्याला मारायचं. ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केली म्हणजे निघाले. ठीक आहे, लिहून टाका ताबडतोब अर्थ. कूच केली म्हणजे प्रतापगडाकडे ते निघाले. आता मला लिहिता येणार की नाही माहिती नाही, मला पेन नाही ना माझ्याकडे, त्यामुळे जाऊ द्या, तुम्ही लिहा. निघून गेले प्रतापगडाकडे. अफजल खानाचे डावपेच. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. आता त्याचं प्लॅन काय होतं, जिथे शिवाजी आहे त्याला तिकडेच पकडायचं आणि मारायचं. पण शिवाजी महाराज हुशार. त्यांनी काय केलं, आपल्या आईशी जिजामातेशी मसलत केलं आणि ते कुठे गेले, प्रतापगडावर निघून गेले. आता ही माहिती समजली अफजल खानाला, तर तो चिडला. म्हणे आता हा गेला प्रतापगडावर जाऊन बसला, आता काय करायचं असं त्याला झालं. आता का तो चिडला असेल, का राग आला त्याला? त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. आता उंच पूर्ण भक्कम माणूस, मैदानावर तो लढेल, पण आता डोंगर बिंगर चढणं त्याचं कामाचं नाही आहे, हो की नाही. आता एवढ्या ह्या उंच गडावर जाऊन बसला तर आपण काय करायचं आता? आणि तो मार्ग पण काय आहे, सोपा नाही. का? कारण प्रतापगड कुठे होता, डोंगरात. आणि काय होतं, भोवताली घनदाट जंगल होते. तर जंगल म्हटले की प्राणी आलेच, हो की नाही. मग प्राण्यांचा कसा सामना करणार? माणसाचा करू शकतो, प्राण्यांचा कसा सामना करणार? वाटेत उंच उंच डोंगर होते, फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता. आता तोफ होते ना, ते चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. परीक्षेमध्ये हा प्रश्न येईल की शिवरायांनी प्रतापगडाचीच निवड का केली? कारण तो किल्ला डोंगरात होता, भोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंच उंच डोंगर होते, फौजेला जायला वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता, त्याशिवाय ते जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता. मग ते मारून टाकतील जनावरं, हो की नाही. अधोरेखित करा हे इथपर्यंत. म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी लढण्यासाठी प्रतापगडाची निवड केली. ओके, गुड. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. आता खानाला माहिती होतं आपण तर काय प्रतापगडावर जाऊ शकणार नाही. आता असं काहीतरी आयडिया केली पाहिजे की शिवाजी महाराजच प्रतापगडावरून खाली आले पाहिजे. डावपेच म्हणजे प्लॅनिंग. ओके, सुरू केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. आता आपले जे देवस्थान आहेत ना, तुळजापूर, पंढरपूर, जायचं, तोडफोड करायचं, तिकडच्या मूर्त्यांना हे करायचं, असं करू लागला तो. म्हणजे शिवाजी महाराज चिडतील आणि उतरून येतील खाली प्रतापगडावरून. मग त्याचे प्लॅन सुरू केले त्याने. रयतेचा खूप छळ केला. आता रयत म्हणजे कोण? तर रयत म्हणजे तिकडे राहणारी लोक, प्रजा. ठीक आहे, तर त्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. अंडरलाईन करा हे. तुळजापूर, पंढरपूर देवस्थानांना उपद्रव दिला, रयतेचा छळ सुरू केला. त्यांची पिके जाळा, त्यांची घरं जाळा, बायकांना पळवा, मुलांना पळवा, पुरुषांना मारझोड करा, अशा प्रकारे. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. डाव होता म्हणजे प्लॅन होता. ठीक आहे. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. आपले शिवाजी महाराज पण हुशार. त्यांना माहीत होतं
की मी कसंही करून प्रतापगडावरून खाली उतरावं म्हणून ह्याने प्रजेचा छळ, देवस्थानाचं पाडणं वगैरे हा सगळा उपद्व्याप खाली सुरू केलेला आहे. आणि त्याचा पूर्ण प्लॅन शिवाजी महाराजांनी सुद्धा ओळखला होता. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. आता हा डाव तर काय कामी आला नाही. शिवाजी महाराज तर आलेच नाही, त्याचं काम काय झालंच नाही. आता त्याने दुसरा प्लॅन विचार केला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे. आता त्याला समजलं हे करून काय उपयोग नाही. मग त्याने काय केला, प्रेमाचा सोंग आणला. म्हणाला काय शिवाजी महाराजांना, तुम्ही माझ्या काय आहात, मुलासारखे आहात, मला भेटायला या. ठीक आहे, आपले किल्ले परत द्या, तुम्हाला आम्ही आदिलशहाकडून सरदारकी देववितो. आमचे किल्ले जे काही तुम्ही घेतलेले आहेत ते परत द्या आणि मी तुम्हाला काय करतो, आदिलशहाकडून सरदारकी देववितो. म्हणजे आमचा गुलामच बनून राहा तुम्ही. हां, आणि तुम्ही आम्हाला सरेंडर करा, आमच्या पुढे तुम्ही झुका, असं म्हणतात ना तसं. आणि मी तुम्हाला काय करून देतो, सरदारकी मिळवून देतो. म्हणजे हे आपल्याच घरी बाहेरून कुणीतरी आलं आणि आपल्याला सांगतोय की मी तुझे वही तुला देईन बक्षीस म्हणून, तू घरातलं हे काम कर, मी तुझा बॅग तुला देईन. म्हणजे आपल्याच वस्तू आपल्याला गिफ्टमध्ये देणार आणि आपण त्यांचे गुलाम बनून राहायचे. चालेल का तुम्हाला असं? नाही की नाही? तशाच प्रकारे असं ऑफर त्याने आदिलशहाने शिवाजी महाराजांना दिली. आता शेरास सव्वा शेर. आता जर अफजल खान स्वतःला शेर समजत असला तरीसुद्धा शिवाजी महाराज जे होते ते सव्वा शेर होते. त्याच्यापेक्षा पुढचं ते विचार करत होते. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. काय करतोय, फसवतोय आपल्याला त्याच्या शब्दजाळ्यांमध्ये, हे शिवाजी महाराजांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. आता खानासारख्या माणसाशी जर आपल्याला सामना करायचा आहे तर खूप विचारपूर्वक केला पाहिजे. हे शिवाजी महाराजांनाही माहिती होतं. तेही प्रत्येक गोष्टीचा विचार खूप सावधगिरीने करत होते. कारण की एकही चुकीचा निर्णय म्हणजे काय, प्राणाशी मुकणे, म्हणजे जीव जाण्याचा धोका. ठीक आहे, त्यामुळे खूप विचारपूर्वक शिवाजी महाराज प्रत्येक निर्णय घेत होते. आणि त्यांनी खानाला सांगितलं की तूच ये बाबा प्रतापगडाच्या खाली आम्हाला भेटायला. एवढं जर तुला मला भेटायचं आहे तर तूच प्रतापगडाखाली ये, असा त्यांनी निर्धार केला. काय वाटेल तर झालं तरी त्यालाच आपण इकडे बोलवायचं. त्यांनी खानाला निरोप पाठवला. आता हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो बरं का, की शिवाजी महाराजांनी खानाला कोणता निरोप पाठवला. अंडरलाईन करा आता हे. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. इथून ते इथपर्यंत. आता त्यांनी असं दाखवलं की मी तुम्हाला घाबरतो. खरं ते घाबरत होते का? नाही. कपटी माणसाला कपटीपणेच हे केलं पाहिजे ना. आपण चांगल्या, तो कपटी माणूस कपटी आणि आपण चांगलेपणाने हे करणं, लबाडाला लबाडीनेच वटणीवर आणलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला निरोप, बाबा मला खूप भीती वाटते, तुम्हीच आले तर बरं आहे,
मला तुमच्याकडे यायला भीती वाटते, असं त्यांनी त्याला दाखवून दिलं बरं का. ॲक्च्युली ते घाबरत होते का त्याला? नाही, तर ते त्याला घाबरत नव्हते. पण त्याला कशा प्रकारे आपण हरवणार, कशा प्रकारे त्याचा सामना करणार, ह्याचं सगळं प्लॅनिंग शिवाजी महाराज करत होते. आता शक्ती असलेल्या माणसामध्ये अक्कल असेलच असं काही गॅरंटी नाही ना, हो की नाही? शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. आता अफजल खान खुश झाला. अरे बापरे, शिवाजी आणि मला घाबरतो. चढवलं ना त्याला झाडावरती, म्हणजे शिवाजी मला घाबरतो. वाह, बहुत खुशी. आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजल खानापुढे शिवाजीची काय बिशात. आता मी असा अफजल खान आणि माझ्याकडे तो शिवाजी, तो काय टिकणार माझ्याकडे, असे त्याला भ्रम होतं बरं का. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. आता मला काय फरक पडते आपल्याला, मी जरी गेलो काय, हा एवढासा शिवाजी माझं काय बिघडवणार आहे. जातो, जाऊ दे, बोलवतोय ना प्रतापगडाखाली, जातो भेटायला. त्याला चिडायला मला किती वेळ लागेल. अशा प्रकारे घमंड जे होतं ना, ते अफजल खानामध्ये होतं. ठीक आहे, मग त्याने काय ठरवलं, बास, खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. आता शेवटी काय झालं, आपल्या शिवाजी महाराजांचं जे प्लान होतं ना, ते प्लान आता पूर्णपणे यशस्वी होणार होतं. का, कसं, तर अफजल खान प्रतापगडाखाली यायला तयार झाला होता. भेट ठरली. आता दोघांचं ठरलं प्रतापगडाखाली भेटायचे आपल्याला. ठीक आहे, आता कशा प्रकारे ते भेटले, तर भेट ठरली. प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. माची म्हणजे गडावरील सपाट भाग. ठीक आहे, तर प्रतापगडाच्या खाली जे माची आहे तिथे भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. हे बघा, हे आहे प्रतापगड. किल्ले प्रतापगड. आणि हे बघा, हे जे आहेत ना, हे सगळे जी नावं आहेत ना, कधी कधी परीक्षेमध्ये ना ते लोक तुम्हाला हे चित्र देतात आणि या चित्रांची नावे तुम्हाला लिहायला सांगतात. ठीक आहे, तर बघा, हे चिलखत. चिलखत अंगावर घातल्याने हे असतं लोखंडी, त्याच्यामधून कोणतंही हत्यार आतमध्ये येत नाही. ही आहेत वाघनखे. हे आहे जिरेटोप. हा आहे पिचुआ, म्हणजे छोटासा खंजर असतो तो. आणि हा आहे पट्टा. दंडपट्टा तुम्ही शिकलात ना, शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी दंडपट्टा शिकवला, त्याच्यातला हा आहे पट्टा. ठीक आहे, बरोबर बघून ठेवा आणि ह्यांची नावे लिहून काढा 5-5 वेळा. आता प्रतापगडाखाली भेटायचं त्या लोकांनी ठरवलं. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक सेवक आणावा. आता बघा, भेटायचं म्हटलं तर त्याचे काही नियम असतात की नाही. आता त्याचे नियम काय होते, तर भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक सेवक आणावा. म्हणजे शिवाजीकडे एक सेवक, अफजल खानकडे एक सेवक. ओके, आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. प्रत्येकाकडे 10 अंगरक्षक असतील, बॉडीगार्ड्स. ठीक आहे, त्यांनी दूर राहायचं आणि भेटताना फक्त एकच माणूस त्यांच्याबरोबर राहणार. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शामियाना म्हणजे तंबू. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. तुकड्या म्हणजे भाग. ओके, जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या.
आता हा शत्रू आहे, त्याच्यावर किती भरोसा करणार आपण, हो की नाही? त्यामुळे त्यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली होती. का? कारण की अफजल खान होता कपटी, दगाबाज, धोकेबाज, तर त्याच्यावरती त्यांना अजिबात भरोसा नव्हता. ओके, तर आधीच त्यांनी सगळ्या सैनिकांना जंगलामध्ये लपवून ठेवलेले होते. त्याबद्दल त्यांना सूचना दिल्या होत्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. अधोरेखित करा. काही सल्लागारांनी शिवरायांना खानला भेटण्यास का मनाई केली? कारण की खान काय होता तर कपटी होता. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. आता शत्रूशी किती पळणार तुम्ही, हो की नाही? त्याचा सामना तर केलाच पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की नाही, मी त्याला भेटणार म्हणजे भेटणार. आता भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. आपणही कधी पण जातो कोणत्याही कामासाठी, देवाच्या पाया पडल्याशिवाय जातो का? नाही. तशाच प्रकारे त्यांची जी कुलदेवी होती भवानी देवी, तिचे त्यांनी दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटण्यापूर्वी कसला पोशाख घातला होता हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. ठीक आहे, तर बघा त्यांनी काय केले. पोशाखामध्ये पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत, ते मी आत्ताच दाखवले, जरीचे कुर्ते घातले आणि अंगरखा घातला. आता चिलखत घातल्यावर त्याच्यावरून कुर्ता घालणार की नाही? असाच थोडी चिलखतवर जाणार भेटायला, हो की नाही? मग ते नेहमी जसे तयार व्हायचे तसे ते तयार झाले. डोक्यास जिरे टोप घातला, त्यावर मंदिल बांधला. ओके, त्याच्यानंतर डाव्या हाताच्या बोटांत वाघ नखे चढवली. सगळ्यात महत्त्वाचं हे, त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. हा पॅरेग्राफच महत्त्वाचा आहे. अगदी तोंडपाठ करा हे. ठीक आहे, ओके. आता अफजल खानाला भेटण्यासाठी शिवाजी महाराजांनी तयारी केली. ओके, आता बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. पण शिवाजी महाराजांच्याही जीवाचं रिस्क होतं की नाही, धोका होता. जर समजा त्यांचं प्लॅन जर फसलं आणि अफजल खानांनी शिवाजी महाराजांना मारून टाकलं तर? त्या सूचना शिवाजी महाराजांनी त्या लोकांना देऊन ठेवल्या की जर का समजा आमचं काय बरं वाईट झालं तरी सुद्धा तुम्ही लोकांनी धीर सोडायचं नाही. संभाजी राजांना गादीवर बसवा. जर मला काही बरं वाईट झालं, मी मेलो समजा अफजल खानाच्या ठिकाणी, तर संभाजीराजे जे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, छावा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर तेच पूर्णपणे संभाजी राजांवरतीच आहे तो चित्रपट. ठीक आहे, ते शिवाजी महाराजांचे पुत्र होते. त्यांनी सांगितलं की त्याला गादीवर बसवा, म्हणजे त्याला राजा बनवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा. म्हणजे मी नाही तर सगळं संपलं असं करू नका. ठीक आहे, स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. रयत म्हणजे प्रजा, त्यांच्या राज्यात राहणारे लोक. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. खान शिवाजी रायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता. तर त्याला खूप उत्सुकता होती ना शिवाजी महाराजांना भेटण्याची. तो आधीच येऊन बसला होता. मनोराज्य करत होता.
त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. खूप इम्पॉर्टंट आहे हे. अफजल खानाबरोबर कोण होता? तर बडा सय्यद. ठीक आहे. तो दंडपट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दरवाजाजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. आता त्यांना माहिती होतं की बडा सय्यद हा पण खूप धूर्त आहे, लबाड आहे आणि खतरनाक पण आहे. त्याला बघितल्याबरोबर ते थांबले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजे आत का येत नाहीत? आता दारात येऊन उभा राहिले, आत का येत नाही बाबा? मग त्याने त्यांना विचारलं, त्यांच्या वकिलाला. वकील म्हणाले, ते बडा सय्यदला भितात, त्याला तेवढा दूर करा. आता तो बडा सय्यद जो होता त्याला दूर करा, कारण की त्याला शिवाजी महाराज खूप भितात. खान उठून म्हणाला झाला. बडा सय्यद दूर झाला. ठीक आहे. शिवराय आत गेले. आता तो जेव्हा बडा सय्यद दूर गेला तेव्हा शिवाजी महाराज आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. हा बघा, हा असा खान होता, उंच, पूर्ण, धिप्पाड. आणि त्याच्यासमोर बघा शिवाजी महाराज आपले केवढे दिसत आहेत. जवळजवळ त्या खानाच्या ते अर्धेच आहेत, हो की नाही? म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता तो किती उंच आणि राक्षसी होता ते. अफजल खानाशी झटापट. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. आलिंगन देणे म्हणजे मिठी मारणे. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. आता त्याने मान पण दाबली आणि त्यांच्या कुशीत कट्यारीचा वार सुद्धा अफजल खानाने करायला सुरुवात केली. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्कन फाटला. आता त्यांनी घातला होता ना अंगरखा, तो फाटला वार केल्यामुळे. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्कन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. आता चिलखत घातलेलं त्यांनी म्हणून ते वाचले, नाहीतर चाकू सरळ त्यांच्या शरीरात घुसला असता. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. आता बघा, काही क्षणातच ह्या घटना घडलेल्या आहेत. पण पहिला वार कोणी केला होता? अफजल खानाने. मग तेव्हा नंतर शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि जो त्यांनी ती वाघाची नखे ठेवलेली होती, बिचवा ठेवलेला होता, त्या बिचवाने त्याने काय केलं, त्याच्या पोटात घुसवला तो बिचवा आणि त्याची आतडी जी होती ती सगळी बाहेर काढली. त्यामुळे खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणांनी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार. एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. आता सय्यद होता बडा, लगेच तो आतमध्ये आला आणि तो शिवाजी महाराजांवर मारणारच त्यांना. तेवढ्यात तिकडनं कोण आला? जिवाजी महाल आला. हा प्रश्न परीक्षेत येतो. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले.
तर शिवाजीचा वार त्याने आपल्या अंगावर घेतला आणि लगेच दुसऱ्या क्षणी त्याने त्या बडा सय्यदला ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण यापुढे रूढ झाली. हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण का रूढ झाली, तर हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला. अफजल खानाच्या फौजेची दाणादाण. आता अफजल खान तर मेला. आता त्याची फौज जी होती ती धावपळ करू लागली. विजयी शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफ होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा बघा किती बंदोबस्त केलं होतं, पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार झाला. अफजल खानाला मारलं, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. लोकांना विश्वासच बसेना. मग कुठे विजापूरमध्ये जेव्हा ही बातमी गेली तेव्हा सगळीकडे हाहाकार झाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमू लागले. म्हणजे अशा राक्षसी माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं ही बातमी सगळीकडे पसरली आणि मग शिवाजी महाराजांच्या ज्या पराक्रमाचे पोवाडे आहेत ते सगळीकडे दुमदुमू लागले. हो ना, पोवाडे ऐकले असते ना तुम्ही लोकांनी, धन्य धन्य शिवाजी राजा असे जे बोलतात ना ते पोवाडे, तर ते घुमू लागले. तर अशा प्रकारे आपला हा जो धडा आहे तो संपलेला आहे आणि मला वाटते तुम्हाला मी अतिशय चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे, हो की नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत. ठीक आहे की आत्ताच सोडवायचं आहे तुम्हाला. पुस्तकातून उत्तरं कशी शोधायची माहिती आहेत का? जे विद्यार्थी माझे मागील व्हिडिओ त्यांनी बघितले असतील ना त्यांना नक्की माहिती असणार आहे पुस्तकातून उत्तरे कशी शोधायची ते. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरे घेऊया. तोपर्यंत नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीनेही आणि तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने. ठीक आहे. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.